आजपासून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात इयत्ता 10वीच्या SSC बोर्डाच्या परीक्षेला मोठ्या उत्साहात प्रारंभ झालाय। या निमित्ताने राज्यातील सर्वच परीक्षा केंद्रांवर विद्यार्थी आणि पालकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली। पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यातील मोरगाव येथील श्री मयुरेश्वर माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालयात देखील परीक्षेचे वातावरण दिसून आले। विशेष म्हणजे परीक्षेचा ताण हलका करण्यासाठी आणि विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी ग्रामपंचायत आणि विद्यालयाच्या वतीने त्यांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले। मोरगाव हे या परिसरातील एक महत्त्वाचे परीक्षा केंद्र आहे। या ठिकाणी मोरगावसह मोठी, लोणी भापकर, पळशी, आंबी, बाबुर्डी आणि खंडू खैरेवाडी अशा एकूण 7 गावातील विद्यार्थी परीक्षा देण्यासाठी दाखल झाले आहेत। विद्यालयाचे प्राचार्य अर्जुन कोकरे यांनी दिलेल्या माहितीनुसार यावर्षी केंद्रावर एकूण 738 विद्यार्थी-विद्यार्थिनी परीक्षेला बसले आहेत। परीक्षेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर उत्साह आणि काहीसा दबावही दिसून आला। परीक्षेच्या पहिल्या दिवशी मोरगाव ग्रामपंचायतीच्या वतीने विद्यार्थ्यांचे स्वागत करून त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या। माजी सरपंच पोपटराव तावरे, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष प्रकाश तावरे, सल्लागार समितीचे सदस्य मनोहर तावरे, ग्रामपंचायत सदस्य अक्षय तावरे आणि सामाजिक कार्यकर्ते रमेश तावरे यांनी प्रत्येक विद्यार्थ्याला गुलाब पुष्प देऊन त्यांचे स्वागत केले। विद्यार्थ्यांनी न घाबरता शांत डोक्याने पेपर लिहावेत अशा शुभेच्छा यावेळी मान्यवरांनी दिल्या। विद्यालयाच्या वतीने परीक्षेचे चोख नियोजन करण्यात आले असून परिसरात पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आलाय। शालेय जीवनातील महत्त्वाचा टप्पा मानल्या जाणाऱ्या या परीक्षेत यश मिळविण्यासाठी विद्यार्थ्यांमध्ये मोठी चुरस पाहायला मिळत आहे। मोरगाव केंद्रावरील हे जंगी स्वागत विद्यार्थ्यांसाठी नक्कीच प्रेरणादायी ठरेल। प्रतिनिधी मनोहर तावरे, NTV न्यूज मराठी, मोरगाव, पुणे।